नमस्कार. खूप वर्षापासून इच्छा होती की बुगडीचे कान टोचायचे, परंतु त्यामध्ये काहीतरी युनिक घालायचं. आता युनिक म्हणजे काय? बुगडीशिवाय मला तर काही सुचत नव्हतं, परंतु करायचं तर होतं. चला तर म्हटलं फायनली कान टोचून टाकू. त्यानंतर ठरवूया की काय आपल्याला घालायचं आहे. आता अगदी व्यवस्थित बघा, व्यवस्थित कान टोचले गेले आणि त्या दादानी पण व्हिडिओ शूट एवढा व्यवस्थित केला की माझे प्रत्येक इमोशन्स त्यामध्ये दिसतील. मी पहिल्यापासून कधी घाबरले नाही, कुठल्या गोष्टीला घाबरतही नाही. आणि माझं प्रोफेशन फार्मसी असल्यामुळे, मेडिकल फील्ड असल्यामुळे सुई, ऑपरेशन थिएटर हे खूप पाहिले. त्यामुळे मी कुठल्याही गोष्टीला घाबरत पण नाही, भीत पण नाही आणि माझ्या मनाची विल पॉवर पण असू शकते कदाचित, त्यामुळे मी घाबरले नाही. अगदी व्यवस्थित बघा कान टोचले गेले. कान एकदम गरम झाले होते, दुखत होतं पण मी दाखवत नव्हते आणि सहन मात्र करत होते. आणि आयुष्यातही प्रत्येकानं असं सहन केलं पाहिजे, म्हणजे प्रॉब्लेम्स येत नाही आणि प्रॉब्लेम्स क्रिएटच होत नाही. आता झालं फायनली, माझं स्वप्न तर पूर्ण होणार आहे, पण आता यामध्ये युनिक काय करायचं? चला तर आपण पाहूयाच. परंतु आयुष्यात ना, मी तर म्हणते तरुण पण असेल तेव्हा सगळ्या गोष्टी करून घ्या, सोनं घाला, कारण म्हातारपणी हे सोनं पण टोचायला लागतं आणि त्रासही होतो. आणि कुठलीही गोष्ट स्वकमाईतून करा. घरच्यांनी दिलं आहे, बाहेरच्यांनी दिलं आहे, घरच्यांनी, नवऱ्यांनी, यांनी सगळ्यांनी देण्यापेक्षा तुम्ही जेव्हा स्वतःच्या पायावर उभं राहून कुठल्याही गोष्टी काटकसरीनं करताना, तर त्याला एक वेगळीच व्हॅल्यू असते. आता बघा फायनली तो दिवस उघडला ज्या दिवशी मला कानातलं घालायचं होतं. आणि हे बघा माझ्या कानातलं, तेही बुगडी टाईपमध्ये मी स्वास्तिक डिसाईड केलं होतं, कारण त्याच्यामुळे पॉझिटिव्हिटीही आहे, अध्यात्म पण आहे आणि महत्त्वाचं म्हणजे छोटंसं नाजूक छान दिसणारं पण काहीतरी वेगळं, असं म्हणून मी स्वास्तिक निवडलं. तुम्हाला आवडलं का नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मला तर भरपूर प्रचंड आवडलं आणि मी खूप खुश आहे. फायनली हे दोन्ही जेव्हा माझ्या कानामध्ये लटकायला लागलं ना, आणि जेव्हा त्याचे तराशे चमकायला लागले, तेव्हा मात्र माझ्या चेहऱ्याचे आणि ओठाचे स्मित पण तेवढेच चमकायला लागले. चला तर मग, आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.